नमस्कार, मी सुदेश शिंगळे, परिसर फाउंडेशनकडून मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. अ, परिसंवाद या आपल्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपण आज थोडा वेगळा प्रयोग करतोय. एक मोकळी चर्चा आपण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये नकारात्मक अस्मिता आणि आपण असा विषय आपण दिला आहे आणि एक खुला मंच आपण देतो आहोत आज. मी आधी थोडी प्रस्तावना करतो विषयाची आणि त्याच्यानंतर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. मुळात अस्मिता म्हणजे काय याच्याविषयीचे मी माझं एक तोडकं मोडकं आकलन आपल्या सर्वांसमोर मांडतोय. म्हणजे आपली एक ओळख असते. बऱ्याच ओळखीमध्ये आपण जगत असतो. कौटुंबिक आहे, सामाजिक आहे, राजकीय, प्रांतिक ओळख, अशा बऱ्याच ओळखीमधून एक ओळख आपण अशी तयार केलेली असते की जी ओळख आपल्यासाठी खूप घट्ट आहे, जी आपल्या मनपटलावर खूप जास्त चिकटलेली आहे. तर ती जी चिकटलेली ओळख आहे त्याला आपण अस्मिता असं म्हणतो. या अस्मितेचे एक दोन प्रकार आपण म्हणू शकू. एक अस्मिता आहे जी जन्मावर आधारित आहे आणि एक दुसरी आहे ती कर्मावर किंवा कर्तृत्वावर आधारित आहे. असे आपल्याला दिसतात दोन मुख्य प्रकार समाजामध्ये. आणि त्याचबरोबर दोन प्रकार असेही दिसतात की एक सकारात्मक अस्मिता आहे आणि एक नकारात्मक अस्मिता आहे. मग त्या नेमक्या काय आहेत आणि त्या कशा तयार होतात हे आज आपण आपल्या आजच्या चर्चेतून समजून घेणार आहोत. मी सरला बिरुड मॅडमना विनंती करतो की त्यांनी एरिक फ्रॉम आणि त्यांनी मांडलेल्या विवेचनापासून आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करावी. हो, धन्यवाद. तुमचं मला वाटतं जी नकारात्मक अस्मिता असा शब्दप्रयोग त्याला कदाचित दुसरा शब्दप्रयोग मी असा म्हणेल की तो अहंकार आहे का, हा मला प्रश्न आहे. एक मिनिट. आणि मग ह्या ह्या दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे मी थोडं आधी मला जे काय समजलंय ते म्हणते मग कडे येते की आपला जन्म झाल्या झाल्या आपल्याला एक जी ओळख असते ती ठरलेली असते. आमच्याचा मुलगा आहे, आमची मुलगी किंवा जे लिंग असतं ते ठरलेलं असतं. आपलं नाव किंवा ओळख ही ऑलरेडी ठरलेली असते, ती काही आपल्या हातात नसते. आणि मग म्हणजे ज्याला आपण संस्कार म्हणतो ते होत जातात. ते त्याला काय म्हणाल माहिती नाही. आणि त्या संस्कारांमधून आणि मग एक माणूस म्हणून आपण जे एक नैसर्गिक वागणं असतं ते आणि मग हे हे जे द्वंद्व असतं याला एरिक फ्रॉम सारखा एक शब्दप्रयोग वापरतो. त्याला तो म्हणतो की बायफिला बायोफिला म्हणजे तुमच्यामध्ये जे कनेक्शन असतं नैसर्गिक कनेक्शन आणि ते नैसर्गिक कनेक्शन आपल्याला समाजात जायला किंवा निसर्गामध्ये जायला म्हणजे एक प्रकारची जी ओढ म्हणूया आपण त्याला. ते एरिक फ्रॉम शब्द वापरता अर्ज टू अफिलिएट विथ अदर फॉर्म्स ऑफ लाईफ म्हणजे दुसऱ्या जीवनाबद्दलची ओढ असणं म्हणजे आपण म्हणू की समाजाचा भाग असणं, निसर्ग सौंदर्य आवडणं, ही जी नैसर्गिक भावना असते. आणि मग त्याचे ते पुढे अजून हे करतात, 3 भागांमध्ये विभागणी करतात. पण सतत त्यांच्या लिखाणामध्ये बायोफिला हा शब्द येतो, जे कनेक्शन असतं निसर्गाशी आणि इतर जैविक गोष्टींची, ज्याला आजकाल आपण ऑर्गॅनिक म्हटलं जातं की ऑर्गॅनिक गोष्टी आहेत, नैसर्गिक बाबी आहेत वगैरे. आणि मग ती जे संस्कार असतात, जे आपण याला चांगलं म्हणणं याला वाईट म्हणणं, हे जे आपल्यावर झालेले असतात त्याच्यात आपण मग चांगलं आणि वाईट असं सतत डिव्हिजन करत असतो. पण आपला जो विवेक असतो तो आपल्याला सांगत असतो की नाही हे हे असं आहे. पण बऱ्याचदा आपण त्या सामाजिक दबावामुळे तसं वागत नाही. आणि मग इथेच जे नकारात्मकता जी येते, ज्याला गिल्ट किंवा वाईट विचार म्हणूया आपण, ते आपल्या मध्ये येत जाते आणि ती डिपॉझिट होत जाते, म्हणजे परत परत वाढत जाते. एरिक फ्रॉमचं सुरुवात ओळख अशी आहे की एरिक फ्रॉम हे
ज्यू होते आणि त्या पॅलेस्टाईनच्या जी चळवळ होती, जो झोरोझियम जी चळवळ म्हटली जाते, की पॅलेस्टाईनमध्ये त्यांचं ज्यूंचं स्वतःची भूमी असल्याचं जे आता आपण ऐकलं असेल, तिथून ते एस्केप होऊन आले होते आणि त्यामुळे त्यांना आयुष्याचं जे काय म्हणता येईल, एक विस्थापित अम, विस्थापित जो मानसिक बाब असते त्याची त्यांना थोडी ओळख झालेली होती. आणि संस्कारांच्या बाबतीत ते तोराचे जे आहेत, त्याचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि कारण ते एक ऑर्थोडॉक्स फॅमिलीतून आले होते. मग त्यांनी वेगळी गोष्ट काय दिली सायकोलॉजीला किंवा ह्या याला, तर ते फिलॉसॉफर होते. सोशल आणि पॉलिटिकल कॉमेंट्री त्यांनी दिली आणि त्यामध्ये ते एक गोष्ट करतात ती म्हणजे फिलॉसॉफी आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे समाज, राजकीय व्यवस्था आणि फिलॉसॉफी याला ते अंडरलाईन करत जातात, फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी. आणि मग त्यांची पुस्तकं आहेत मॅन फॉर हिमसेल्फ, जी सायकोलॉजिकल एथिक्सवर आहे, आणि आर्ट ऑफ लव्हिंग, जे नंतरच्या काळात त्यांनी झिगमंड फ्रॉइडवरच्या थेअरीच्या विरोध करत त्याच्यातून इव्हॉल्व्ह झालेलं ते पुस्तक म्हणता येईल. त्याच्यात त्यांनी एक गोष्ट फार महत्वाची मांडली, की ते प्रेमाला जी आयडियोलॉजी किंवा असं म्हणण्यापेक्षा ते त्याला रिझन्स देता आणि ते रिझन्स डायकोटॉमी म्हणजे जे मानवी द्वंद्व आहे त्याच्याशी अंडरलाईन करतात, ज्यामुळे त्या दोन भावना असतात, ज्याला आपण लाज किंवा गिल्ट असतं किंवा त्या भावनांची कसं बघायचं. आणि प्रेमाला ते फक्त दोन लोकांमधली एक क्रिएटिव्हिटी म्हणतात, जे इमोशनच्या ऐवजी ही दोन लोकांमध्ये सतत घडणाऱ्या प्रक्रियेतून जे काही ती प्रक्रिया मानतात त्यांना, आणि त्या प्रक्रियेतून ते कसं इव्हॉल्व्ह होत जातं नातं, त्या त्या दृष्टिकोनातून प्रेमाकडे बघणं हे यांचं, एरिक फ्रॉमचं वेगळेपण आहे. त्याच्यामध्ये ते कॉमन एलिमेंट्स बघतात, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म, माणसातले दोन फॉर्म ते ह्या दोन लोकांमधल्या नात्यांमध्ये ते दोन फॉर्म जे निगेटिव्ह फॉर्म म्हणता येतील ते बघतात, ज्याच्यामध्ये आपण नार्सिस्ट बिहेवियर किंवा नार्सिस्ट पर्सनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे एक प्रकारे त्या दुसऱ्या व्यक्तीवर आपले विचार लादणे किंवा मी म्हणतो तेच खरं असं जे म्हणणं, किंवा त्याच्या आपल्या चौकटीत त्या समोरच्या माणसाला बसवणं, की तू तसंच करायला हवं, तू तसंच करायला हवं, जे नवरा बायकोच्या किंवा खूप जवळच्या नात्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. इव्हन मुलांना पण आपण ते तसं असंच करायला हवं, तसंच करायला हवं, ही जी भावना असते, जी दादागिरी म्हणूया आपण साध्या शब्दात, ती. आणि दुसरं त्याला दुसरं एक नकारात्मक भावना, ज्याला ते सडा मेसो टेंडन्सीज म्हणतात, म्हणजे जे दुसऱ्याला दुःख देऊन जो विकृत आनंद मिळतो ना, किंवा तो आनंद मिळवण्याची जी टेंडन्सी असते, त्या टेंडन्सी ना ओव्हरकम कसं करता येईल विवेकवादाने. आणि मग ज्या साध्या गोष्टी, कॉमन एलिमेंट्स जे आहेत, की काळजी घेणं, जबाबदारी घेणं, एकमेकांना रिस्पेक्ट देणं, आणि ही जी दोघांमधली जी प्रक्रिया आहे ती ज्ञानातून वाढवणं, म्हणजे ते प्रेमाला एक प्रक्रिया समजतात. असं एक झालं आणि संपलं, भावनांचा फ्लड आला आणि मग ओसरला, असं नाहीये. ती सतत दोन लोकांमध्ये होणारी क्रिएटिव्ह प्रक्रिया म्हणून ते बघतात. आणि हेच मला वाटतं एल्बर्ट झिगमंड फ्रॉइडच्या विचारांवर केलेली ही जी मात आहे. आणि झिगमंड फ्रॉइड ह्या नात्यांकडे डिझायर किंवा सबकॉन्शियस माइंड मधल्या दबलेल्या इच्छांचं प्रगटीकरण
ते त्या दृष्टीने बघतात. म्हणजे एक प्रकारे गूढतेकडे जाणारा तो एक थॉट जो होता मानसिकतेचा तो एरिक फ्रॉम साध्या साध्या गोष्टी बघतात आणि त्याच्याकडे प्रक्रिया म्हणून बघतात. त्यांच्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या ज्याला मी मगाशी दोन भावना म्हटलं की सॅडोमॅझो जिएस्टिक ज्याच्यामध्ये ती व्यक्ती दुसऱ्याला दुःख देते आणि किंवा सतत अपमान करते, ह्युमिलिएट करते आणि त्याच्यातून त्याला आनंद मिळतो. आणि दुसरी पर्सनॅलिटी मी म्हटले की नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी जे मग सेल्फ सेंटर असते, स्वतःचाच विचार करत असते. ह्या नकारात्मक दोन ज्या गोष्टी आहेत ज्या मानवी सबकॉन्शियस मध्ये असतात त्याच्यामधून ते साध्या गोष्टीकडे येतात की त्यातून एकदम साध्या प्रक्रियेकडे कसं बघता येईल की एकमेकांना रिस्पेक्ट देणं आणि मग त्या ह्याचं अनालिसिस करताना ते मानवी मनाचा कसा विचार करतात की त्यांचं जे पुस्तक आहे फिअर फ्रॉम फ्रीडम की त्याच्यामध्ये काय होतं की स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आवडतं वगैरे, पण मग हे स्वातंत्र्याचा जो एक मानवी स्वभाव आहे तो स्वीकारणं आणि त्याच्यात दोन गोष्टी असतात, स्वीकारणं आणि रिजेक्ट करणं. म्हणजे आपण पळवाट काढणं म्हणतो की ती स्वीकारणं स्वातंत्र्य स्वीकारलं की जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या स्वीकारणं किंवा मग तुम्ही पळवाट काढल्या की मग पळवाट काढताना मग तुमच्यामध्ये दोन भावना वाढीला लागत जातात, जसं की गिल्ट येत जातो आणि नकारात्मक त्या गोष्टी येत जातात स्वतःच्याच बाबतीतच्या. म्हणून जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य स्वीकारता तेव्हा तुमची जी काही ही असते ती स्वस्त असते आणि मग हे जे एस्के एस्केप आहे म्हणजे त्याला आपण पळवाट म्हणतोय, ते पळवाट मग ह्या सायकोलॉजिकल आपल्या जे द्वंद्व आहे मानसिक द्वंद्व त्याचं ते महत्वाचं कारण ते मांडतात. आणि मग इथे काय होतं नक्की आपल्या मेंदूत किंवा आपल्या वागण्यात नक्की काय होत असतं, तर मग हे जे बर्डन असतं निर्णय घ्यायचं की हे बरोबर की ते बरोबर किंवा मग ते तो स्वतःचा द्वंद्व आणि समाजाचा तिथे भाग घेणं म्हणजे समाजाचं ते सगळं प्रेशर आणि त्या समाजाच्या मान्यता आणि मग त्याच्यामध्ये आपण जेव्हा कुठल्या पण गोष्टीचा निर्णय घेतो तो निर्णय याला ते ऑटोमेशन म्हणतात आणि त्याला नाव देतात की हे बर्डन हे एक प्रकारचं आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करता किंवा रिजेक्ट करता तेव्हा. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही रिजेक्ट करणार पळवाट सोडणार तर तुमच्याकडे त्या नकारात्मक गोष्टी येत जाणार. याला मग दुसरं ऑप्शन काय बिहेवियर म्हणजे आपल्या वागण्यात येतात की आपण जो कंट्रोल असतो तो दुसऱ्याला देऊन टाकतो की तू सांगशील ना ते मला चालतंय. आणि म्हणजे आपलं जे स्वातंत्र्य आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकणं अशी ही प्रक्रिया आहे. तिसरी प्रक्रिया याच्याशी संबंधित स्वातंत्र्याच्याच रिलेशनशिप मध्ये अशी आहे की तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह होतात, तोडफोड करतात आणि मग जगाला हे सगळं जग वाईट आहे, जग असं आहे, जग तसं आहे त्याला एक प्रकारे नकारतात की जगाला नकारणं की तुम्ही अगदी आपण हिंदी शेरोशायरीमध्ये की ये दुनिया वगैरे वगैरे आपण ऐकतो तसं. म्हणजे ते जगाचं अस्तित्व नाही नकारात्मक दृष्टीने बघणं किंवा त्याला मान्यता न देणं. आणि मग दुसरं जे जग आहे ते त्याला तोडफोड करण्याचा हे जे याचं दुसरं स्वरूप मोठं स्वरूप म्हटलं तर ते एखाद्याचं अस्तित्वच मान्यच न करणं आणि ते पुसून टाकणं ही एक डिस्ट्रक्टिव्ह स्टेज आहे. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे युद्ध म्हणता येईल की एखाद्या समाजाची एखाद्या गटाची एखाद्या राष्ट्राची मान्यताच तुम्ही
काढून टाकणं जेव्हा हे मोठ्या प्रमाणात होतं. पण हे त्याचा तिसरा भाग ज्याला डिस्ट्रक्टिव्हनेस म्हणतात. एरिक फ्रॉमचं अजून बरंच आहे पुस्तकं. त्याचे 3 महत्वाचे हे आहे. मॅन मेक हिमसेल्फ हे एक पुस्तक आहे. नंतरच्या पिरियडमध्ये त्याच्या आयुष्यात जेव्हा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत एरिक फ्रॉम शिकत गेला, बाकीच्या थेरीज अभ्यास करत गेला, एक फिलॉसॉफर आणि एक सोशलिस्ट म्हणून ओळख होत गेली, तेव्हा त्याच्यामध्ये 3 इलेमेंट फार महत्वाचे दिसतात, की लव्ह फॉर ह्युमॅनिटी आणि निसर्गाबद्दल प्रेम आणि स्वातंत्र्य आणि स्वतंत्र असणं, म्हणजे एक व्यक्तिमत्व स्वतंत्र असणं आणि स्वातंत्र्य असणं, ह्या बाबती एरिक फ्रॉमच्या दिसतात. मी फारसं एरिक फ्रॉमचं वाचलं नाहीये, 1-2च पुस्तकं वाचली आहे. पण जी मानसशास्त्राची गूढतेकडे जाणारी एक ट्रेंड होता, तो ट्रेंड एरिक फ्रॉमच्या लिखाणातून, अभ्यासातून एक साध्या सरळ प्रक्रियेकडे येतो आणि हेच मला वाटतं, मला तेवढं समजलेलं एरिक फ्रॉमचं हे आहे. ओके. धन्यवाद मॅडम. मी थोडं एक ऍड करू इच्छितो याच्यामध्ये, की ही जी नकारात्मक जो भाग आहे जगण्याचा, जो अस्मितेमधून बाहेर येतो, तर त्याच्यामध्ये काही ठळक गोष्टी जाणवतात. जसं की आपण इतरांपासून वेगळे आहोत, म्हणजे इतर समाजापेक्षा आपण वेगळे आहोत, हा एक भाव त्याच्यामध्ये आहे. किंवा इतर समाजापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत, हा एक भाव त्याच्यामध्ये येतो. आणि आमच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्यामधून इतरांचा द्वेष करणं आणि परस्परांचं सहकार्य कमी करून एकमेकांमध्ये स्पर्धा जास्त करणं. तर असे भाव तयार होतात नकारात्मक अस्मितेमध्ये. तर ते जे आहे, म्हणजे आपण असं म्हणू की एकच व्यक्ती आहे. आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो, किंवा अगदी आता रामाचं उदाहरण घेऊ शकतो, की व्यक्ती म्हणून आणि त्या अस्मिता म्हणून ते उभे आहेत. आणि एकाच वेळी ते सकारात्मक दृष्ट्याही काही लोकांना मानसिक बल देतात, काही समाजांना ऊर्जा देतात, आणि काही लोकांना त्याच वेळी ते नकारात्मकतेकडं, युद्धाकडं, असं एकच व्यक्ती, एकच घटना अशी घेऊन जाते. तर याच्या माग पण काय कारण असेल, असा एक प्रश्न नेहमी पडत राहतो मला. अस्मिता जाधव पण आपल्याला जॉईन आहेत. त्यांना आपण सामाजिक एक विषय दिला होता, तर त्यांनी त्यांची मांडणी करावी, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो. हा हा मॅडम, बोला. हा. अ, तर थँक्यू, पुन्हा एकदा आपण चर्चेत सहभागी करून घेतलं. मॅडमनी जो नार्सिसिझमचा जो मुद्दा मांडला ना, तोच मी थोडासा डेव्हलप करते पुढे. आत्ता समाजात जे काही सुरू आहे, जे बघतोय आपण, तर त्याला आपण नार्सिसिझमच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायला पाहिजे, ज्याला आपण आत्ममुग्धता म्हणतो. आत्ता सध्या जी परिस्थिती आहे, तर ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देते मी, की नार्सिसिझम एक्झॅक्टली काय, हा थोडासा मोठा मुद्दा होईल, त्याला वेळ लागेल थोडासा. तर मी एक छोटंसं उदाहरण देते, की बेडकाचा हत्ती होणं किंवा बेडकाचा हत्ती करणं, हे असं एक छोटंसं आपण त्याला म्हणू शकतो, जे आजकाल समाजात केलं जातं किंवा घडतंय ते बघतोय आपण. याचा अर्थ काय, की तुम्ही काय आहात हे तुम्ही स्वतःबद्दल कसं समजता, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय तुमची इमेज बनवलेली आहे, तीच इमेज लोकांनी तशी घेतली पाहिजे, असा एक आग्रह असतो किंवा त्याच दृष्टीने पाहिलं जातं. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स किंवा ज्याला आपण अति आत्मविश्वास म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स आणि नार्सिझम, ह्याच्यामध्ये एक खूप छोटीशी लाईन आहे, पण ती जर समजून घेतली तर समाजातली नकारात्मकता कशा पद्धतीने वाढतीये हे समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. मी म्हणजे सर्वस्व किंवा मी म्हणजेच सगळं सगळं काही आणि मला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, असा एक प्रवाह आता सध्या सुरू आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की मी जे मुद्दे मांडतो किंवा मी जे करतोय ते योग्य आहे आणि अशाच पद्धतीने गोष्टी घडल्या पाहिजेत. ह्यामुळं काय होतं, की एक सॅडिस्टिक वृत्ती जन्माला येते. म्हणजे
जे एम्पथी म्हणतो आपण, एकमेकांबद्दल असलेली सद्भावना किंवा संवेदना. समोरच्याला संवेदना किंवा समोरच्याला समजून अ, घेण्याची जी वृत्ती होती, तर ती संपुष्टात आलेली आहे. मला हवं तसंच आणि मला जे पाहिजे त्याच पद्धतीने या आग्रहामुळं समोरच्याला काय दुःख होईल, किती वेदना होतील किंवा त्याचा परिणाम कुठल्या लेव्हलला जाऊन होऊ शकतो याचा कसलाच विचार केला जात नाही. याचं भान ठेवलं जात नाही. तर त्यामुळे एक पूर्ण प्रवाह अशा पद्धतीने डेव्हलप होत गेल्यामुळे आणि त्यांच्याकडे एक सत्ता केंद्र येत गेल्यामुळे बाकीच्या लोकांना म्हणजे आता तुम्ही जर सर्वसामान्य लोकांना जर विचारलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असं वृत्त असतं की कंटाळा आलाय, निघून जावंसं वाटतंय, हिमालयात जावंसं वाटतंय किंवा हे सगळं सोडून जाण्याची भावना निर्माण होणं, याला कारण हेच आहे की दबाव वाढलेला आहे. आणि हा दबाव जो आहे तो या नार्सिस वृत्तीचा आहे. जसं म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल, घरच्या लेव्हलवर असेल. तर ह्या वृत्तींचा विचार करणं समाजातली नकारात्मकता घालवण्यासाठी मला वाटतं ह्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. अति आत्मविश्वास आणि आत्ममुग्धता. तर ही जर ती अच्छा. कमी झाली तर म्हणजे आपोआपच हेल्दी समाज निर्माण होईल. ओके. हिरा मॅडम, काही आपल्याला जोडायचं आहे? हॅलो. हॅलो. हा मॅडम. हा. अस्मिता आता बोलत होती, तिच्या नावाचाच हा विषय चालू आहे. तर हा, आणि म्हणून मला वाटलं की अस्मिता पटकन अस्मिताचं हे शब्दफोड करून वगैरे आपल्याला सांगेल. तर असो, पण तिला तिच्या नावाच्या अर्थाची पुरेपूर जाणीव असणारच आहे, कारण ज्या अर्थी इतकी वर्ष हे नाव ती धारण करते. तर अस्मिता असणं वाईट नाहीच मुळात, अस्मिता असायलाच पाहिजे. कारण जर आपण आपल्या अस्तित्वाचं भान विसरलो तर कदाचित आपल्यावर अन्यायाचे पहाड कोसळण्याची शक्यता जास्त आहे, किंवा आपण या ना त्या स्वरूपात गुलाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अस्मिता असायला पाहिजे. म्हणजे अन्यायाला विरोध करण्या इतपत, अर्थात अन्याय अन्याय म्हणजे काय हे सुद्धा नीट तपासून घ्यावं लागतं, कारण हल्ली कोणावरही काही झालं तरी अन्याय होतो. तर अन्यायाची संकल्पना नीट समजून घेतल्यानंतर आपल्यावर अन्याय होतोय हे लक्षात आलं की मग आपली अस्मिता ही जागरूक असलीच पाहिजे. तर आपण आपल्या त्या अन्यायाला प्रखरपणाने विरोध करून आपलं अस्तित्व टिकवून धरण्यात यशस्वी होतो. हे पण आता काय झालंय की अस्मिता आणि गर्व हे दोन शब्दांचं मोठं कन्फ्युजन झाल्यासारखं दिसतंय. की गर्व हा शब्दच जास्त पुढे येतो, अस्मिता हा शब्द मागे पडतोय. आणि अस्मितेला सॉरी, गर्व ह्या शब्दाला अस्मितेची धार दिली जाते. जसं की हिंदीमध्ये असतं की नाही की मुझे गर्व है, मराठीमध्ये गर्वाचा अर्थ वेगळा आहे ना. मराठीमध्ये मला अभिमान वाटतो असं म्हणायला पाहिजे, पण आता सरसकट मुझे गर्व है की मैं हिंदू हूं. तर हा जो गर्व आहे तो गर्व वाढीला लागला की मग राजकारणी अस्मितेचा दुरुपयोग करायला लागतात. आणि मुंबईमध्ये हे फार पूर्वी झालंय. जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा ती मराठी अस्मिता नावाची संकल्पना पुढे आली. आणि मग ती अस्मिता परकीय परप्रांतातून आलेल्यांचा द्वेष करणं, त्यांना त्रास देणं, त्यांना छळणं, आजही ते आपल्याला लोकांच्या मनात पेरलेलं दिसतं. अगदी सहजच कोणी म्हणून जातं काय हे सगळं जे चाललेलं आहे ना मुंबईमध्ये ते सगळं ह्या परप्रांतीयांच्या मुळे सगळी गडबड
चाललेली आणि गोंधळ चाललेला आहे. तर किती सहज असतं हे. अस्मिता शब्द, अस्मितेचा जो अर्थ आहे तो अर्थ गाडून त्या ठिकाणी अहंकार, गर्व, द्वेष ह्या भावना अगदी त्याची खैरात व्हायला लागते. तसं सावरकरांनी केलं. तर सावरकरांनी हिंदुत्व हा शब्द पुढे आणला आणि आपण खरं विचार करत नाही की हिंदू हा शब्द आपल्याला कुठल्याही संत वाङ्मयात अजिबात सापडत नाही. तसं असतं तर ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत दिसायला पाहिजे होता, तुकारामांच्या अभंगात दिसायला पाहिजे होता, पण तो सापडत नाही. आणि मग हे हिंदुत्वाचं जे काही पुढे प्रकरण लांबलंय ते आपण पाहतो की आज त्याने अगदी म्हणजे कडेलोटच झालेलं आहे. तर फक्त मुंबईच्या परिप्रेक्ष्यात मी असं म्हणेन की अस्मिता हा शब्द जवळजवळ लोप पावलेला आहे. वैयक्तिक पातळीवर आपण ठीक आहे, आपण जपून ठेवू, पण आता सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अस्मितेचा खूप मोठा दुरुपयोग होतोय. त्याला गर्व हा शब्दाने त्याची जागा घेतलेली आहे. आणखी लोक कारण आपल्या आयुष्यामधल्या त्रुटी दूर होत नाहीत, याला नक्की जबाबदार कोण आहेत? आपण आहे का, आपल्या शेजारची व्यक्ती आहे की राज्यकर्ते आहेत, याचा अजिबात विचार न करता लोक फक्त आपापसात झुंजतात आणि आपापसात एकमेकांचा द्वेष करून राज्यकर्त्यांना रान मोकळं करून देतात. बरोबर. विषयाची हेच तयारी नव्हती हेच केली जे आहे सुदेश, पण ताई, आपण मोकळी चर्चा करणार होतो आज. मी बोलले. आज आपण मोकळी चर्चा ठेवलेली आहे. हा, मोकळी अ, चर्चा ठेवली. ज्या काही आता आपण काही घोषणा आजकाल पाहतो, अचानक उफाळून आल्यासारख्या काही घोषणा आलेल्या आहेत. जसं की एक मराठा लाख मराठा, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, किंवा एक ओबीसी कोटी ओबीसी. म्हणजे अशा घोषणा अचानक उफाळून येण्यामागची जी कारणं आहेत, तर ती कारणं याच नकारात्मक अस्मितेमध्ये किंवा राजकारण्यांनी वापरलेल्या एक पळवाट जी राजकारणी वापरत आहेत की अस्मितावादाला प्रोत्साहन द्या म्हणजे खऱ्या प्रश्नांकडून, खऱ्या वर्गीय लढ्याकडून एक लक्ष विचलित होईल समाजाचं आणि राज्य करायला सोपं जाईल. तर तिथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. तर मला आता असं म्हणजे एक प्रश्न सर्वांनाच आहे की इथून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू इच्छू शकतो, व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो आणि सामाजिक पातळीवर काय करू शकतो. मला असं वाटतं की व्यक्तिगत पातळीवर ह्या ज्या भावना वेगवेगळ्या डेव्हलप होत आहेत ते आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात आधी म्हणजे जसं की माणूस रानटी अवस्थेकडून शेती करायला लागला आणि फिरायला स्थिर जीवन जगायला लागलं, तोपर्यंत त्याच्यामध्ये काही इमोशन्स नव्हत्या. नंतर त्याच्यामध्ये जेव्हा शेतीची किंवा जमिनीची मालकी आली आणि मग स्त्रियांवरची मालकी आली, त्यामुळे एक पॉझिटिव्हनेस, डॉमिनन्स ही एक इमोशन डेव्हलप झाली. तसं मग आता ज्या काळात आपण राहतोय आणि ज्या घटना घडतायत ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या तर मला वाटतं त्याच्या पुढची पायरी असेल की आपल्याला त्याचे उपाय लक्षात येतील. जसं की भांडवलशाहीमुळे आपण वस्तूंचाच विचार करतोय सगळा की प्रत्येक गोष्टीत गिफ्ट देणं, गिफ्ट घेणं, वस्तूंचा विचार आजूबाजूला असणं, मग वस्तूंसाठी काय वस्तू खरेदी करायला पैसा लागणं आणि मग ही एक चेन तशी कशी तयार होते. तशी मग समाजात पण मग ह्या भावनिकतेचा किंवा ह्या इमोशन्सचा वापर मग राजकारणी कसं करून घेतात, कसं एका फोर्सला डायव्हर्ट करतात की ते आयडेंटिफाय करतात की एक इमोशन किंवा एक काय फॅक्टर आहे जो फार इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण रामाचंच घेऊया आणि जवळजवळ मला वाटतं 91 मध्ये बाबरी मस्जिद पाडली गेली म्हणजे तो. आणि मग आता आपण जेव्हा लोकशाही लोकशाही म्हणतो तरी आपण रामाच्या याच्यावरून आपल्या इथे निवडणुका होत आहेत आणि सरकार चालतंय, 10 वर्ष चालतंय, निवडून येत आहे. मग हा जो त्यांनी एक मोटिवेट केलेला सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे धर्माचा, तो आपल्याला लक्षात का नाही येत आहे? कारण आपण
मला वाटतं की हे बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या अं, अशा डेव्हलप झाल्या समाजामध्ये नसलेल्या, त्या आपण समजून घेत नाहीये. त्या समजल्या, लोकांनाही त्या समजल्या की मग लोक ह्यांच्या अशा थोटांना भाव नाही देणार. मूळ प्रश्नांवर येतील किंवा मूळ प्रश्नांवर चर्चा होईल, पण असं जगभरात होताना दिसत नाहीये. कारण लोकांना किंवा गटाला पण एक आयडेंटिटीची गरज आहे. म्हणजे की तो एक मॉब तयार होतो आणि मग तो रामाच्या नावाने भगवे घेऊन, आता आपण बघितलं की मंदिराच्या हम्म, हम्म. वेळेस किती सेलिब्रेशन झालं सगळं. लोकांना एक तो उन्माद का आवडतोय उन्माद, बरोबर. त्याचा आपण विचार नाही करत आहे की तो ते सेलिब्रेशन का आवडतंय. कारण मला वाटतं की त्याचा थोडासा एक सायकोलॉजिकल हा आस्पेक्ट आहे की तुम्हाला एक आयडेंटिटी मिळते आहे का, मग ह्या आयडेंटिटीच्या शोधात आहोत का. आणि हे सोशल मीडियामुळे किंवा प्रतिमा प्रेमाने म्हणू आपण व्हर्च्युअल जगात वावरताना मग हे त्यांना ते खाद्य पुरवत जात आहे का, म्हणजे उपाशी उपाशी पोट असण्याचा आणि या गोष्टीचा पण काही संबंध असेल ना. म्हणजे जर बेरोजगारी जास्त आहे समाजामध्ये आणि शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, तर असा समाज जास्त बळी पडतो या म्हणजे गर्वाच्या भूमिकेला किंवा नकारात्मक अस्मितेला. आणि त्या तुलनेमध्ये एक सुशिक्षित समाज किंवा एक समृद्ध समाज तो अशा गोष्टींना बळी पडत नाही, असं एक आपलं ऑब्झर्वेशन आहे. हम्म, तर किंवा असं एक ऑब्झर्वेशन आहे की ज्या काही कम्युनिटी निसर्गाशी खूप कनेक्टेड आहेत, ज्यांचं खूप चिकटलेले आहेत, त्यांच्या डेली दिनचर्येमध्ये त्या निसर्गाशी कनेक्टेड आहेत, तर त्या कम्युनिटीज म्हणा, त्या कधी अशा उन्मादी स्वरूपाला जाताना दिसत नाहीत. कदाचित ते सांख्यामध्ये जे किंवा यिन आणि यांग मध्ये आपण जे बघतो की पुरुष प्रकृती संबंध आहे, शिवशक्ती असा जो संबंध आहे, तर ते नातं तुटल्यामुळं पण हे सगळे डिस्टर्बन्सेस आहेत का, असाही एक म्हणजे वाटत राहतं मला की ते निसर्गाशी आपण दूर गेल्यामुळं या अस्मितांना खतपाणी जास्त भेटतंय या नकारात्मक स्वरूपाचं. हम्म. म्हणजे विरोध का नाही करत आहे समाज याच उत्तर याच्यामध्ये आहे. आपण सबमिसिव्ह का होत चाललो, सबमिसिव्ह का होत चाललो, सगळं सोसत का चाललंय, सोसत का चाललंय. म्हणजे मी तिथे गुजरातमध्ये ट्रिपला गेले होती, तर एक जर्मन जोडपं आमच्या बरोबर होतं. ते म्हटलं की अरे तुम्ही किती सोशिक आहात, प्रत्येक गोष्ट सहन करून घेतायत. तेव्हा रिअलाइज झालं की अरे हे असं होतं होय, म्हणजे हे आपले राईट्स आहेत, हे आपण त्याच्या विरुद्ध बोलत नाहीये, की चालतंय चालतंय असं. आणि मग आपण जेव्हा याच्या विरुद्ध उभं राहत नाहीये, तेव्हा मग हा सायकोलॉजिकल आस्पेक्ट जो एरिक फ्रॉम म्हणतो की एस्केपिझम आहे, किंवा आपलं कोलीन दुसऱ्याच्या हातात देऊन देणं आहे, की निर्णय तुम्ही घ्या बाबा. हे बेसिक गोष्टी येतात. बरोबर. एक काय म्हणता येईल की काही वेळा म्हणजे मी कुठं ऐकलं मला लक्षात नाही, पण अस्मिता आहे आणि मग ती ओळखायची कशी की ही सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. तर एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं की जर एखादी अस्मिता तुम्हाला भविष्याचा दूत म्हणून येत आहे, तर ती सकारात्मक आहे. आणि ती जर भूतकाळात म्हणजे भूत म्हणून तुमच्या मनगुटीवर बसत आहे, तर ती नकारात्मक आहे. हम्म. म्हणजे आपण कसं जज करायचं की अरे माझी ही अस्मिता आहे, तर ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मी स्वतःसाठी एक पॅरामीटर बरेच दिवस वापरत आहे की एखादं पुस्तक वाचलं, एखाद्या व्यक्तीशी बोललो किंवा कोणाचं भाषण ऐकलं किंवा काही एखादं चित्र पाहिलं, सिनेमा पाहिला, जर तो मला कारुण्याकडे नेतोय म्हणजे माझ्या आतमधल्या पातळीवर, तर मी समजतो की हा ते योग्य दिशेला नेत आहे. आणि तेच माझ्यामध्ये जर थोडासा द्वेष वाढवायचा प्रयत्न करतोय असं वाटलं, तर ते समजायचं की ते कितीही प्रसिद्ध असो, काही असो, पण ते नकारात्मक अस्मितेचं द्योतक आहे. त्याचं एक दुसरं अजून महत्वाचं कारण मला असं वाटतं की आयसोलेशन होणं. म्हणजे जो गट सगळा चाललाय, उदाहरणार्थ सगळे चालले राम मंदिरात, मी जात नाहीये, मी एकटीच बाहेर बसलीये, आणि मग काय बा तू का नाही जात असं मला सगळं विचारणार वगैरे.
आणि मग हे आपण एकटं पडणार, तर ही जी भीती आहे एकटं पडण्याची, इथेच बरोबर. एरिक फ्रॉम जे म्हणतं की एक्झॅक्टली. फिअर फ्रॉम फ्रीडम, की ती जबाबदारी घेणं, की नाही मी नास्तिक आहे, मला नाही मंदिरात जायचं, ही माझी भूमिका ठाम मांडणं आणि हा सगळा विरोध पत्करणं, हे जे इंडिपेंडन्स आणि फ्रीडम आहे ते मी करत नाहीये, कारण मला ही आयसोलेशनची भीती आहे. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची जी भीती आहे ती फार मोठी आहे आणि आता मला वाटतं ती फार जास्त आहे. जे हल्ले आता अ, पत्रकारांवर झाले, एक दोन अ, अगदी बोटावर मोजणारे आहेत बोलणारे, त्यांच्यावरच्या ह्या घटना बघितल्या आणि त्यांचं जे असं सार्वत्रिकरण झालेलं बघितलं, की ज्याला वाटतंय की नाही उभं राहावं विरुद्ध याच्या, ते पण मग ह्या भीतीने एस्केप एस्केप करायला लागले, असं लक्षात येतं. बोला मॅडम. मला वाटतं हॅलो, हा, बोला बोला, येतो आवाज. मला अजून एक मुद्दा इथे ऍड करावा असं वाटतं की लो सेल्फ इस्टीम, म्हणजे आपल्याबद्दलची जी प्रतिमा आहे, तर मी कुणीच नाहीये किंवा माझी प्रतिमा ही खूप काय म्हणतो त्याला, काही आरसा नाहीये किंवा त्याचं एक चित्र नाहीये. अशा अशा समजण्याने पण एक वृत्ती डेव्हलप होते की आपल्याला जर काही कळत नाहीये तर आपण समोरच्याला फॉलो करणं योग्य राहील. आपल्याला जर मत मांडता येत नसेल तर दुसऱ्याचं मत आपण फॉलो केलेलं बरं. तर ह्यातून सुद्धा एक दोन गट तयार होतात, जसं एक जो अन्याय करणारा आहे आणि एक अन्याय सहन करणारा आहे. हम्म. बरोबर. मग तुमच्या वतीने निर्णय दुसरेच घेतात, हाच दुसरेच घेतात. हा हा हा. ते तुमचं फ्रीडम तुम्ही अं, दुसऱ्याच्या हातात देतात, हे देतात. एक विचारायचं. हं. हिरा मॅडम बोलत होता तुम्ही, अनम्यूट करा. हॅलो. हा, सरला मॅडम म्हणाले की आपण दुसऱ्याला फॉलो करतो, किंवा अस्मिता पण आता म्हणत होती, तर फॉलो करण्या पाठीमागे आणखी एक वेगळी गोष्ट असते. अस्मिता वगैरे हे सगळं गुंडाळून ठेवलेलं असतं, आणि माझे आर्थिक हितसंबंध काय आहेत, आणखीन त्या आर्थिक हितसंबंधांना अमुक एका गटाबरोबर जर मी राहिले नाही, तर त्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसणार असेल, तर आपण सगळे अस्मिता आणि जे काय असेल आपलं आत्मभान वगैरे गुंडाळून ठेवून त्या गटाबरोबर जात राहतो. आणि आता तर मला हा मोठा फॅक्टर दिसतो, कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही जा, की मला पुढे समजा नोकरी करणारा असेल पुढे, तर माझं पुढे पीएफ आहे, माझी पुढे ग्रॅच्युइटी किंवा जे काही आहे ते मिळवून देणारी व्यक्ती कोण आहे, किंवा त्याच्यात आडकाठी घालणारी व्यक्ती कोण आहे. मग तिच्या पुढे अगदी लोटांगण घालण्याची सुद्धा तयारी ठेवणारी माणसं मोठ्या संख्येने असतात. आणि जे आपल्या हम्म. अस्मितेला जपून असतात, की जे आपलं काय नुकसान व्हायचं असेल ते होऊ दे, पण अजिबात लोटांगण घालणार नाही, जे माझ्या हक्काचं आहे ते माझ्या हक्काने मला मिळालं पाहिजे, अशी भूमिका घेणारे जे असतात ते अक्षरशः हाताच्या बोटावर मोजणारे लोक असतात. म्हणजे एक आर्थिक घटक सुद्धा खूप मोठं काम करतो. आयडेंटिटीचं मगाशी सुदेश बोलला, तर आयडेंटिटीवरून मला आठवलं की किती पदर आहेत ह्या सगळ्या प्रकरणाला. आता जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे संक्रांतीच्या मागे पुढे हळदी कुंकू समारंभ जोरात होत असतात अगदी. आणि हळदी कुंकू समारंभ बायका जेव्हा करतात, त्यावेळेला त्या असा काडीमात्रही विचार करत नाहीत की हा हळद आणि कुंकू म्हणजे हे सौभाग्याचं लेणं म्हणून आपण देतोय आणि घेतोय. मग ज्या व्यक्तीचा ह्या सौभाग्य, जे तथाकथित सौभाग्याशी संबंधच राहिलेला नाही, त्या स्त्रीने काय करायचं. की यांची आयडेंटिटी काय असते, की त्यांचा नवरा जिवंत असणं ही त्यांची आयडेंटिटी त्या हळदी कुंकू समारंभामधून हम्म, हम्म. हे करत असतात, म्हणजे ती मिरवत दाखवून असतात देत ते. असते. हॅलो. हा, बरोबर. हा, तर ते त्याच्यासाठी ही सगळी धडपड चाललेली असते. तर या हळदी कुंकवाच्या विरोधात जो कोणी बोलेल ना, तो आउट, तो बाद, ती व्यक्तीच बाद होते. मग त्या व्यक्तीला त्या ह्या परिसरामध्ये, परिवेशामध्ये बिलकुल
जागा राहत नाही. असा समाज आजही आहे. महात्मा फुले, आगरकर, गाडगे महाराज इतके सगळे आणखीन आपले संत कवी सुधारक होऊन गेले, तरी सुद्धा अजूनही आपल्या स्त्रियांची मानसिकता बदलून अस्मिता तुमची म्हणजे काय हे समजावून त्यांना सांगितलं जात नाही. ते अजूनही नवऱ्याच्या नावाने हळदी कुंकू साजरं करतात. आयडेंटिटी हा शब्द आला म्हणून मला ही गोष्ट पटकन आठवली. बरोबर. आपण एखादी म्हणजे आपण असं म्हणतोय की त्या उत्सवामध्ये किंवा उन्मादामध्ये राहायला माणसाला आवडत आहे, तो तिची वृत्ती आहे. तर एक सकारात्मक अस्मिता जर पर्याय म्हणून आपण उभी करू शकलो किंवा तो एक ऑप्शन आपण समाजामध्ये देऊ शकलो, तर असे चान्सेस आहेत का की तो जो गट नकारात्मकतेकडे गेलेला आहे तर तो इकडे येईल? जसं की एक कष्टकरी अस्मिता एक आपण म्हणू शकतो की मी कष्टाने खातोय, कष्ट करतोय, प्रामाणिकपणे जगतोय, हा एक अस्मितेचा सकारात्मक भाग आहे. तर किंवा असे अजून काही असतील जे छोटे छोटे सण असतील, उत्सव असतील किंवा छोट्या छोट्या घटना असतील, त्यांच्यामध्ये आपण असे काही पेरू शकतो का? किंवा तर पेरलं तर त्याचा उपयोग होईल का? निश्चितपणे पेरता येतं ना, का नाही पेरतात? विशेषतः मॅडम आता मुलांना शिकवत असणार. हो ना मॅडम, तुम्ही सायकोलॉजी विषय शिकवता ना? नाही नाही सर नाही का? मी अच्छा. मी आर्किओलॉजी शिकते. हो, अच्छा अच्छा. तर विद्यार्थ्यांशी अनेक विद्यार्थ्यांशी एकाच वेळी आपला संबंध येतो. तर त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी अगदी युक्तियुक्तीने त्यांच्या समोर मांडता येतात. उदाहरणार्थ एक प्रयोग झाला होता आमच्या कॉलेजमध्ये आणि तिळगुळ समारंभाचे दिवस होते, म्हणजे हळदी कुंकवाचे थोडक्यात. तर मग वर्गामध्ये प्रत्येक मुलाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मुलगा मुलगी सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सगळ्यांनी अमुक दिवशी घरून येताना तिळगुळ घेऊन यायचा. काही आणा तुम्ही, ते तो साखरेचा आणा नाही तर तिळाचा आणा. आणि मग हॉलमध्ये मोठा समारंभ झाला आणि तिथे मुद्दाम हे सांगण्यात आलं की या गोष्टीचा त्या हळद आणि कुंकवाशी काही मात्रही संबंध नाही. आपण एकमेकांना तिळगुळ द्यायचा, परस्परांशी आपण संबंध सलोख्याचे ठेवायचे. ते हॅलो. ची जाणीव म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम होतो असं मला वाटतं. अच्छा. वाटतं ह्या प्रश्नांची जाणीव करून देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजे मी माझा एक अनुभव सांगते. मी आदिती ते ती हे माझं पुस्तक लिहित होते तेव्हा मी काही स्त्रियांशी बोलण्याचा प्रयत्न केला ज्या उच्च मध्यमवर्गीय म्हणता येतील. तर त्या म्हटल्या की तुलाच हे का दुःख वगैरे दिसतंय ह्या बायका पीडित वगैरे असं कुठे तो ऑफिसला जातो, चांगले कपडे घालतो आणि मग कुठे काय दुःख आहे, तुला का दिसतंय? मग मला तेव्हा जाणवलं की हे जे प्रश्न आहे याची जाणीवच नाहीये. की आपल्या आजूबाजूचा समाज काय आहे याचं जे जाणीव असणं किंवा जी संवेदनशीलता आहे तीच संपली आहे. तर त्या दृष्टी परत आणण्यासाठी किंवा ह्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी काय करता आलं तर आपोआपच समाजातून हे प्रश्नांची उत्तरं शोधली जातील. सध्याचं आपलं आता महाराष्ट्रात जे वातावरण आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पाहतोय की एक प्रकारे वादळ उठलेलं आहे आणि त्याचं मूळ कारण तेच आहे. अस्मिता आणि अस्मितेचा एक काय म्हणता येईल की अस्मितेला एका वेगळ्या रंगात रंगवलं गेलंय असं. तर हे कुठं घेऊन जाईल? कारण हे भीतीदायक अवस्थेकडे आहे सध्या वाटत आहे हे सगळं. कारण रोज नव्या नव्या अस्मिता तयार होणार, रोज नवीन नवीन फुटी पडत जाणार, रोज नव्या नव्या लोकांमध्ये एकमेकांमध्ये भेद होत जाणार आणि हे आपल्याला एका
एकदम विचित्र वळणावर आणून ठेवलेला आहे. तर इथं आपण म्हणजे काय बोलू शकतो? बोला मॅडम. हॅलो सुदेश, हा काय बोला. हे मराठा आरक्षणाचं जे प्रकरण आहे ना, ते काय अस्मितेचं वगैरे काय आहे असं मला अजिबात वाटत नाही. अच्छा. ते शुद्ध आर्थिक हितसंबंधांचं आहे आणि त्याच्यासाठी मराठा अस्मितेचा उपयोग करून घेतला. वापर. ऍक्च्युली मराठा अस्मिता नव्याने निर्माण करायची काय गरज आहे? हम्म. ते तर तुम्ही सांगता ना, शिवाजींचा वारसा, मग ते तेव्हापासून तर चालत आलेलं आहे. बरं, जेव्हा एकेकाळी मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकायचं चाललं होतं, त्यावेळेला तर त्यांनी स्पष्ट नकारच दिला. छे 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 छे, आम्ही ओबीसी वगैरे काही नाही, आम्ही कोण आहोत, तर आम्ही वरच्या जातीतले लोक आहोत. पण आता जेव्हा नोकऱ्यांचा दुष्काळ निर्माण झालेला आहे आणि इथून पुढे तर आणखी काय होईल त्या नोकऱ्यांचं सांगता येत नाही. जर इतकं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि पुन्हा 24 मध्ये हेच सरकार आलं आणि सगळ्याच्या सगळं अडाणी अंबानीच्या घशात गेलं, तर नोकऱ्या शिल्लकच राहणार नाहीये. तर बरोबर. अडाणीचा एवढा मोठा आर्थिक व्यवहार आहे, पण त्याच्याकडे कर्मचारी कितीशे आहेत? तुलनेने हम्म. फार कमी आहेत. तेच जर आपण सरकारी सेवांमधल्या कर्मचाऱ्यांचा विचार केला, जो कधी काळी होते सरकारी कर्मचारी तेवढ्या संख्येने, नंतर मग ती कंत्राटी पद्धत आली आणि कंत्राटी पद्धत आल्यापासून तर आता बँकांमध्ये कर्मचारी नाही म्हणून कामाचा लोड आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती, लोकांवर कामाचा लोड आहे. तर हे सगळं अर्थकारण आहे शुद्ध, आणि त्याच्यासाठी आता यांना अस्मितेचा वापर आरक्षण आहे. पाहिजे. ओके. मला वाटतं अजून काही ऍड करायचं असेल तर आपण करू शकू. म्हणजे अशा गोष्टी जर ही विभागणी जी होते समाजाची वेगवेगळ्या जातीतून आर्थिक म्हणा किंवा अजून ज्या वेगवेगळ्या अस्मिता तुम्ही मगाशी म्हटलं, त्याच्यातून जे समाज वेगवेगळा डिव्हाइड होतो, याच्याकडे आपल्याला याच्यातून एक समाज एकसंध व्हायच्या काही गोष्टी त्या आयडेंटिफाय कराव्या लागतील. आणि जशा मग त्याच्यात तशा, जसं की आता फॉर एक्झाम्पल आम्ही सगळे फर्ग्युसनचे स्टुडंट आहोत, हा, ही आमची एक आयडेंटिटी झाली एका बरोबर. कॉलेज ही मग त्या लेवलला किंवा एका शाळेच्या मी विद्यार्थी आहोत, ती एका लेवलला सगळ्यांना सारखं आणते. मी कोणत्या जातीची कोणत्या धर्माची याच्याने काही फरक नाही पडत. मी तिथे एक शिक्षण घेतलं आहे, ही एक आयडेंटिटी. म्हणजे अशा मी उदाहरण सांगते, अशा आयडेंटिटीज आयडेंटिफाय कराव्या लागतील. बरोबर म्हणजे बरोबर. आपल्याला सकारात्मक ओळखी. ओके. ओळखीचे आपल्याला सकारात्मक एका ओळखी. समाजात. बरोबर. जसं आपण म्हणू की भारतीयता ही एक तशी एक सकारात्मक अस्मिता आपण म्हणू शकू, की सर्व काही सोडून आपण आलो होतो त्या 10 वर्षांपूर्वी पर्यंत तरी ऍटलिस्ट की आम्ही भारतीय आहोत असं म्हणण्यापर्यंत. काही जोडायचं का अजून मॅडम? मला वाटतं की आता काय आहे की हे जर व्यापक प्रमाणावर घडायला हवं असेल, आपल्याला वाटत असेल, तर जे नेतृत्व आहे समाजामध्ये, त्या नेतृत्वावर याची जास्त जबाबदारी आहे. कारण आपण आता समजा माझ्यासारखी व्यक्ती घरामध्ये बोलेल, तुमच्याशी कधी आता अधूनमधून बोलणं होतंय माझं, किंवा माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी मी बोलेन. पण जे नेतृत्व करतात, जे हजारो माणसांच्या समोर भाषणं देतात, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की अनेकांना जवळ आणणं. आणि त्या दृष्टीने मला, म्हणजे मी प्रचार वगैरे करत नाहीये, पण राहुल गांधींचं जे काम चाललेलं आहे ते मला खरोखर कौतुकास्पद वाटतं, की ते काँग्रेसचा प्रचार म्हणून करत नाही. ते जाणीव करून देतात तरुणांना की तुम्ही आज ज्या परिस्थितीमध्ये आहात, ती परिस्थिती नेमकी का उद्भवली, त्याची मुळं काय आहे ते समजून घ्या. आणि ज्या वेळेला हे सगळं घडेल की नेतृत्व योग्य त्या पद्धतीने समाजाला मार्गदर्शन करील, कुठल्याही प्रकारच्या अशा भडक भावनांना आवाहन करणार नाही, तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा बोलेल, त्यावेळेला ह्या जे छोट्या आपण आयडेंटिटीज म्हणतो, ज्या भेदभाव निर्माण करणाऱ्या आयडेंटिटीज आहेत, अस्मिता
आहेत, म्हणजे तथाकथित अस्मिता आहेत, त्या अस्मिता हळूहळू हळूहळू का होईना पण त्यांची धार कमी होईल. त्या पूर्णपणे जाण्याची कधीच शक्यता नाही, कारण की हजारो वर्षापासून मानवजात जशी अं, अं, प्रगतीच्या पायऱ्या चढायला लागले, तशी ही अस्मिता त्यांच्या म्हणतात ना की घट्ट होत गळ्याला आहे मिठी अजून. मारून बसलेली आहे. तर हे काम आहे ते ज्यांचा अनेकांशी संबंध येतो त्यांनी हे सांगितलं पाहिजे की बंधुभावना आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आपली वृत्ती, याच्यातूनच प्रत्येकाचा आणि त्या अनुषंगाने समाजाचा विकास होऊ शकतो. अच्छा. अस्मिता मॅडम, हात वर केला होता. हा, तर आता मॅम जे म्हणाल्या ना की सगळ्यांना हे समजून सांगायला पाहिजे, किंवा आपण एक ओव्हरऑल ह्याच्यातून एक अनालिसिस काढतो की आपण थोडासा पुढाकार घेऊन काय बरोबर किंवा काय चुकीचं आहे हे सांगायला पाहिजे. तर मी लहान मुलांसोबत काम करते, म्हणजे कॉलेजच्या लेवलच्या मुलांसोबत काम करते, त्यावेळेस मला एक गोष्ट म्हणजे मी जे म्हणते की ओव्हर कॉन्फिडन्स, तर हा प्रकर्षाने जाणवतो आणि ऐकून न घेण्याची वृत्ती किंवा समजून न घेण्याची वृत्ती एक जाणवते. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर त्याला समजवायला गेलात की हे अशा पद्धतीने किंवा ह्या अशा मार्गाने गेलं तर असा परिणाम होऊ शकतो आणि ह्या मार्गाने गेलं तर त्याचे असे परिणाम होतात, तर ते समजून घेण्या इतपत त्यांच्यामध्ये ताकदच नाहीये. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, जसं आपण मगाशी एक मुद्दा मांडला की हिंदुत्व मधूनच ते खूप टोकदार व्हायला लागलंय, तर ती एक भावना किंवा जातीचं प्रेम किंवा एक टोकाचं धर्मांधता जी आलेली आहे, याच्यामुळे ह्या गोष्टी घडतायत की लहान लहान मुलं सुद्धा आज हे मानायलाच तयार नाहीयेत की आपल्याला थोडासा अभ्यास करून किंवा सगळी परिस्थिती समजून घेऊन मग आपलं मत तयार करायला पाहिजे, किंवा मग आपल्याला एक म्हणजे एक ऑथॉरिटी मिळेल त्या विषयात बोलण्याची. तर असं होत नाही, किंवा ती समजून घेण्याची वृत्तीच कमी झालेली आहे, ज्याला मी म्हणते की आता पेशन्स नावाचा प्रकार संपलेला आहे मुलांमध्ये. आणि हीच मुलं पुढं एक समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात. तर हा प्रकार जर वाढत गेला तर कुणीच कुणाचं ऐकणार नाही. आणि जसं आता म्हटलं जातं की 24ची निवडणूक ही रक्तरंजित असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमधूनच त्या प्रकार वाढत जाणार आहेत. ह्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण इथं ऍड करते. म्हणजे मी हे नेहमी बोलताना सांगते की मी कोल्हापूरची आहे, तर कोल्हापूरला एक असं एक कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये राजकारणातलं म्हणजे खूप राजकीय घडामोडी तिथं घडतात, किंवा एक आमदार त्या फॅमिलीतून आहे, खासदार त्या फॅमिलीतून आहे, नगरपालिका त्यांच्या ह्याच्यामध्ये होती बरेच वर्ष. तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात. आणि मध्यंतरी ह्या पक्षांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि ते भांडण म्हणजे एक हिंसाचार झाला, म्हणजे 2 गटांमध्ये मारामाऱ्या वगैरे असं बराच प्रकार झाला. तर त्यावेळेस मग एक गोष्ट लक्षात आली की इथे जो वरचा माणूस आहे, जो नेता आहे, त्याचे राजकीय संबंध किंवा त्याचे घरगुती संबंध आहेत ते अजिबात बिघडलेले नाहीयेत. पण जे मारामारी करणारे जे कार्यकर्ते होते ते आपापसातच लढत होते. हम्म. त्यांचा फक्त बरोबर. एक आयडेंटिटी वेगळी होती, चेहरा वेगळा होता, पण त्यांचा कौटुंबिक नात्यांमध्ये काहीच फरक पडलेला नाहीये आणि आजही काही फरक पडलेला नाहीये. पण जो द्वेष ह्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल निर्माण झालाय तो आजही तसाच आहे. तर ह्या ग्राउंड लेवल पासून काही गोष्टी सुरुवात करायला पाहिजेत, लहान मुलांपासून. तर मला वाटतं की पुढे आपण ही नकारात्मकता कमी करू शकतो. ओके. मॅडम काय बोलायचंय? हात वर केला होता. हिरा मॅडम. हा, ते अस्मिता मुलांच्या सहवासात असते तेव्हा माझ्या मनात विचार आला, कारण मी सुद्धा तोच व्यवसाय करून निवृत्त झालेली आहे. तर मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, ते वयच असं असतं. अगदी शिक्षकांचंच असं नाही की पालकांच सुद्धा मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.
आणि त्यांना आपण डूज आणि डोंट्स या जर भाषेमध्ये बोलायला गेलो तर ते ते बिलकुल नाही तिथे उपयोग होत. हे करा आणि हे करू नका असं म्हणून अजिबात ते परिणामकारक होत नाही. खूप टॅक्टफुली म्हणजे तुम्ही जो कुठला विषय त्यांना शिकवत असाल त्या विषयावर तुम्ही जे जे संदर्भ देत असाल ते संदर्भ असे घ्यायचे की त्या संदर्भाच्या अनुषंगाने ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तशी जर पोहोचली तर मला वाटतं की मुलं ते स्वीकारतात आणि असे डोळे चमकतात त्यांचे, पटकन त्यांना असं वाटायला लागतं की अरे हा हे बरोबर आहे मी. आणि त्याच्यानंतर मग तुमचं शिक्षक म्हणून तुमचं काम खूप सोपं व्हायला लागतं. मग ते सतत संपर्कात राहतात आणखी मग त्यांना तुम्ही अधिक आणखी पुढचं सांगून पुस्तकं अमुक वाचा तमुक वाचा ती लायब्ररीत मांडून वगैरे त्यांना प्रोत्साहित करून ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य असतं. पण हे धारदार खूप झालेलं आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे की प्रचंड म्हणजे काय आता ते श्रीरामचं तर ऐकून ऐकून कान किटले रस्त्यात लहान मुलांनी तेच करावं रिंगटोन नाही तेच असावी. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये बरं वाटतं तेवढा जल्लोष करायला त्यांना. पण आपल्याला म्हणजे तुम्ही जे वावरता सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला हे खूप सहज करण्यासारखं आहे, तुम्ही ते केलंच पाहिजे. अच्छा. अं, मला वाटतं बऱ्यापैकी आपली चर्चा झालेली आहे. अजून काही मुद्दे जर राहिले असतील किंवा काही मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं वाटत असेल तर आपण अजून एक अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम घेऊ आणि त्याच्यावर अजून एक काही सखोल चर्चा किंवा त्यातून काही मार्ग निघतोय का, अजून आपल्याला काय करता येतंय का, अशा स्वरूपाची आपण एक दुसरी चर्चा नक्कीच आयोजित करू. या चर्चेसाठी आपण सर्व उपस्थित राहिलात आणि अत्यंत सुंदर चर्चा आज झाली. यातून निश्चितच काहीतरी पॉझिटिव्ह निघेल आणि परिसर फाउंडेशन कडून त्यावर आम्ही नक्कीच काम करू. आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.